अधिक सकारात्मक विचार. चॅनेलला सबस्क्राईब आणि शेअर करा. सरकारच्या नवीन 4 लेबर कोड म्हणजे श्रम संहितांच्या विरोधात आज म्हणजे 12 फरवरी रोजी देशव्यापी आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे. यामध्ये नवीन कामगार नियमांच्या विरोधात कामगार कर्मचारी संघटना रस्त्यावर उतरून सरकारच्या विरोधात प्रदर्शन करत आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून कर्मचारी, कामगार आणि शेतकरी संघटनेने 12 फरवरी रोजी देश बंदचा नारा दिला आहे. असं सांगण्यात येत आहे की जवळपास 30 करोड कर्मचारी देशव्यापी आंदोलन करत आहे आणि यातून देशातील 600 जिल्हे प्रभावित होत आहे. याच पार्श्वभूमीवर अमरावती येथे संयुक्त कामगार कर्मचारी संघटना कृती समिती व संयुक्त किसान मोर्चा संघटनेने सरकारच्या न्यू लेबर लॉ अर्थात 4 नवीन श्रम संहितांच्या विरोधात आंदोलन पुकारलेलं आहे आणि आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली आहे. यावेळी या आंदोलनात जवळपास 200 ते 300 कामगार वर्ग सहभागी होते. यामध्ये आशा वर्कर, कॉन्ट्रॅक्च्युअल कामगार, मजदूर, फॅक्टरी कर्मचारी अशा अनेक लोकांनी सरकारच्या विरोधात आपला आक्रोश आंदोलनाच्या माध्यमातून प्रगट केला आहे. आज हा आपला देशव्यापी संप आहे. हा संप केंद्रीय हक्का कामगार संघटना आहे, अखिल भारतीय राज्य महासंघाच्या वतीने आपल्या अमरावतीमध्ये संयुक्त कामगार कर्मचारी समन्वय कृती समितीच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा आहे आणि सरकारी निमसरकारी शिक्षक समन्वयकात घेतले. आज या नेतृत्व आम्ही या समितीचा निमंत्रक आहे DS पवार, सुभाषजी पांडे कॉम्रेड आहे. त्याच्यानंतर काय मागणी आहे तुमची? आमच्या मागे सर्वात महत्त्वाचे आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या ज्या कामं आहेत त्याच्यात सर्वात महत्त्वाचं आहे का 4 श्रमसंहिता रद्द करा. कारण ह्या 4 श्रमसंहिता ह्या कर्मचाऱ्यांसाठी घातक आहे. या अगोदर 29 कायदे होते, परंतु ते कायदे मुळीच काढून फक्त 4 समजले. त्या 4 संहिता कामामध्ये कसं आहे, कर्मचाऱ्यांना आपलं स्वातंत्र्य नाही, बोलण्याचा अधिकार नाही, संप करण्याचा अधिकार नाही, शासनाच्या विरुद्ध बोलण्याचा अधिकार नाही. या महत्त्वासाठी आपण तो कायदा रद्द करणार. यासाठी देशातील 30 कोटी कर्मचारी आज संपात आहे. दुसरी गोष्ट, जनसुरक्षा कायदा सुद्धा रद्द करा. दुसरी बाब, सुरावांना पेन्शन मिळालंच पाहिजे. पार्टी कायदा हा संसदेत मंजूर केला आहे, तो रद्द झाल्याशिवाय इकडे जुनी पेन्शन लागू होत नाही. कंत्राटी कामगारांना सेवेत कायम करा, खाजगीकरण रद्द करा. या अशा शेतकरी शेतकऱ्यांना कामगारांना त्यांचा न्याय द्या. जे किमान वेतन 26,000 द्या. या अनेक मागण्या घेऊन आम्ही आज या संप करत आहोत. महाराष्ट्रात सुद्धा 17 लाख कर्मचारी या संपाला पाठिंबा देत आहे. शासनानं आम्ही या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा कायदे जे आहेत 3 कायदे रद्द करायला पाहिजे. पार्टी कायदा रद्द करायला पाहिजे आणि जी आता मनरेगाची जी आता कायदा केला आहे तो श्रीरामचा तो सुद्धा रद्द केला आहे. कामगार विरोधी हे शासन आहे. भांडवल धारगिन्या जे हे निर्णय घेत आहे, म्हणून हा कर्मचाऱ्यांचा आक्रोश आहे आणि या आक्रोशामुळे आज आपण सर्व देशातील कर्मचारी संपावर उतरले आहे. बँक संयुक्त किसान मोर्चा आहे, किसान मोर्चा सुद्धा मागण्या सुद्धा आणि त्यानंतर रिक्त पदं भरा. त्यानंतर तुम्हाला बाकी जे कर्मचारी आहेत, DPS मध्ये जे कर्मचारी आहेत त्यांना पेन्शन लावू करा. किमान वेतन 26,000 करा. अंगणवाडी सेविका आहे, बालवाडी सेविका आहे, शालेय पोषण आहार आहे, आशा वर्कर्स आहेत, यांना सुद्धा त्यांच्या मानधनाऐवजी त्यांना सुद्धा वेतन द्या. अशा अनेक मागण्या गुन्हा मागण्यात चालू आहे. या ठिकाणी सोनाली सुद्धा आहेत, त्यानंतर आमचे पांडे सुद्धा आहेत, चंदूबाबा आहेत. तर शासनानं याची जर दखल घेतली नाही, हे तो झाकी आहे, आगे लढाई बाकी आहे. जर समजा या 1 दिवस संपाची लढ आहे, जर समजा या मोर्चाची किंवा संपाची शासनाने दखल घेतली नाही, त्यामध्ये बेमुदत संपाचा इशारा सुद्धा आम्ही देत आहोत. आता 4 लेबर कोड अर्थात 4 श्रम संहिता काय आहे? सरकारने 44 कामगार अधिनियमांचे एकत्रीकरण करून 4 नवीन नियम बनवले आहे. त्याला 4 श्रम संहिता असे म्हटले जात आहे आणि सरकारचे म्हणणे आहे की ते ईज ऑफ डुईंग बिझनेस म्हणजे व्यवसाय करायला कुठली अडचण नाही आली पाहिजे म्हणून हे नियम बनवण्यात आले आहे आणि व्यवसाय सोप्या पद्धतीने झाला पाहिजे यासाठी या नियमांची अंमलबजावणी होत आहे. अमरावतीमध्ये आंदोलनाच्या माध्यमातून कामगार संघटनेने कोणत्या मागण्या केल्या आहेत? कॉर्पोरेट मालकांच्या हिताचे व कामगार कर्मचारी यांना गुलामीत टाकणारे 4 श्रम संहिता रद्द करा. कंत्राटीकरण बंद करा. रिक्त जागा भरण्यात यावी, त्यामुळे कामाचा लोड कमी होणार आणि बेरोजगारी कमी होणार. त्यामुळे कंत्राटीकरण कमी होईल. अंगणवाडी, आशा वर्कर, शालेय पोषण आहार कामगार, योजना कर्मचारी तसेच ग्रामपंचायत कर्मचारी, रोजगार सेवक, कंत्राटी डॉक्टर
नर्सेस यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा, यामुळे त्यांच्या कामगार सुरक्षा नियममध्ये भर पडेल. त्यामुळे अशा सगळ्या मागण्या घेऊन कर्मचारी संघटना आज थेट जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयावर धडकली होती. कामगार व कर्मचारी या नियमांचा विरोध का करत आहे? कारण त्यांचे म्हणणे आहे की या नियमांच्या अंतर्गत त्यांच्याकडून जास्त काम करून घेण्यात येणार आहे. त्यांच्या नोकरीची स्थिरता राहणार नाही. म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर कोणाला पण किती पण दिवस कामावर घेऊ शकतात. त्यानंतर त्यांना मजदूर युनियन अर्थात संघटना बनवण्याची परवानगी नाकारली आहे. म्हणजे जर 20% मजदूर युनियनमध्ये असेल तरच त्याला युनियन बनवता येईल किंवा युनियन म्हणता येणार आहे. आणि वर्कर युनियन त्यांच्या तक्रारीसाठी त्वरित स्ट्राईक म्हणजे आंदोलन देखील करू शकणार नाही. त्यांना 14 दिवस अगोदर नोटीस द्यावा लागणार आहे. आणि त्यांना मिळणाऱ्या पगारमधील PF फंड देखील वाढवण्यात आलेला आहे, ज्यामुळे हातात कमी पगार येऊ शकतो. तर अशा सगळ्या मागण्यांना घेऊन कर्मचारी व कामगारांचं आज देशव्यापी आंदोलन सुरू आहे. संयुक्त किसान मोर्चा आणि याच्यामध्ये किसान मजूर संघटना सहभागी आहेत. त्यांची स्पष्टपणानं मागणी आहे. आमच्या भारत अमेरिका कराराला विरोध आहे. या शेतमालाचा भावाचा कायदा MSPचा कायदा या ठिकाणी बनवावा आणि शेतकरी शेतमजूर असंघटित कामगारांच्या पेन्शनचा कायदा करावा. या मागण्यांना घेऊन आम्ही या संपामध्ये सहभागी आहोत. किंबहुना याच्यामध्ये आम्ही समर्थनामध्ये आहोत, सहभागी आहोत. आमचा पाठिंबा आहे.